मंडळी, राज्यातल्या विधानसभा निवडणुकीनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आणि त्यातही भाजपनं 132 जागा जिंकून सत्तेची सूत्र ही आपल्या हाती राहतील याची खबरदारी घेतली। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी महाविकास आघाडीचा सूर काहीसा पालटू लागल्याची चिन्ह आहेत आणि त्याचं पहिलं प्रतिबिंब हे ठाकरेंच्या शिवसेनेत उमटल्याचं दिसून आलं। राज्यातल्या विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीत लढवूनही पक्षाला त्याचा फायदा होणार नसेल तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे का फरफटत जायचं अशी भावना कदाचित ठाकरेंच्या पराभूत उमेदवारांच्या आणि तिकीट हुकलेल्या नेते कार्यकर्त्यांच्या मनात घर करू लागली असावी। कारण 2019 साली भाजपसोबतच्या महायुतीत एकसंध शिवसेनेच्या वाट्याला 124 जागा आल्या होत्या, पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला महाविकास आघाडीत 95 जागांवर समाधान मानावं लागलं होतं। त्यासाठी काँग्रेससोबत वाद, संघर्ष आणि प्रसंगी मानहानीही सहन करावी लागली। एवढं सगळं करून शिवसैनिकांनी प्रचंड कष्ट उपसून, घाम गाळून आणि रक्त आटवूनही ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा जिंकता येणार असतील तर आता हीच वेळ आहे पक्ष संघटना बळकट करण्याची आणि स्वबळावर लढण्याची असा विचार बहुधा ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या डोक्यात येतोय। आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या 75 उमेदवारांच्या बैठकीत तोच सूर उमटला। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्याची कबुली दिली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीचं काल उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीत काही पराभूत उमेदवारांनी काय मुद्दा मांडला हे ऐकूयात दस्तूर खुद्द अंबादास दानवे यांच्या। विधानसभा निवडणुकीनंतर तुमच्या शिवसेना ठाकरे गटाने आता स्वबळावरती गेलं पाहिजे असं काही लोकांचा सूर आहे। काही लोकांचा सूर निश्चित आहे की स्वतंत्रपणे लढलं पाहिजे हा सूर आहे, हे काही आम्ही नाकारत नाही। काही नव्हे तर बऱ्याच लोकांचं एक शिवसेनेने स्वतंत्रपणे लढलं पाहिजे। शेवटी सत्ता येणं आणि न येणं, शिवसेना काही सत्तेसाठी जन्मलं नाही, सत्ता शिवसेनेला मिळेल। शिवसेना का विचार आणि काम करणारी संघटना आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काही बऱ्याच जणांनी असं विचार व्यक्त केलेला आहे हा सत्य आहे की आपण अशा पद्धतीने शिवसेना म्हणून पूर्ण ठिकाणी स्वतंत्रपणे आपलं संघटन उभा करून आपण निवडणूक लढली पाहिजे। स्वबळाचा सूर हा काही जणांनी काढला असला असं आम्ही म्हटलं असलं तरी अंबादास दानवे सांगतायत काही नाही तर बऱ्याच जणांनी। मंडळी, विधानसभा निवडणुकीतल्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीत त्या बऱ्याच जणांनी स्वबळाचा सूर आळवला असला तरी त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, पण मंडळी याच मुद्द्याशी निगडीत आहे 0 ओव्हरचा आजचा दुसरा प्रश्न। त्यावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण काही मिनिटांनी पाहणार आहोत, पण त्याआधी पाहूयात आमचा आजचा दुसरा प्रश्न काय। आजचा दुसरा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून एकला चलोरेची मागणी। उद्धव ठाकरे स्वबळावर लढतील असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेत। खरं तर अंबादास दानवेंनी आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनातली भावना बोलून दाखवली, पण त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे महाविकास आघाडी म्हणून लढत असताना ठाकरेंच्या शिवसेनेला फायदाही झाला। अर्थात हेही त्यांनीच सांगितलं। शिवाय उद्धव ठाकरेंनी अजूनही तसा कोणताही निर्णय घेतलेला नाही हे सांगायलाही अंबादास दानवे विसरले नाहीत। पण मंडळी, राजकारणात एखादी गोष्ट घडली की त्याचे परिणाम तातडीनं पाहायला मिळतात आणि आत्ताही तसंच झालं। अंबादास दानवेंच्या वक्तव्यावर सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आली ती काँग्रेसमधून। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडली तर रोहित पवारांनी म्हणजे शरद पवारांच्या पक्षाच्या आमदारांनी दानवेंच्या वक्तव्यावर भाष्य केलं। प्रत्येक पक्षाला आपले आपले निर्णय घेण्याचे अधिकार आहे। ठराव अजून केला तो ठराव आम्ही आमचं सगळे आमदारांची मीटिंग झाली आणि राज्यात जे विधिमंडळ मधलं आमचं CLP आमचा नेता कोण राहील आणि आमचं प्रतोद कोण राहील त्याबद्दलचं एकमताचा ठराव करून आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांकडे हा ठराव आम्ही पाठवलेला आहे आणि त्यांना सगळे अधिकार त्यांना दिलेले आहेत। आघाडीमध्ये नुकसान झाला, फायदा झाला ही पण त्यांची इच्छा आहे, तशी आमची पण इच्छा होती। त्यामुळं हा इच्छेवरचा विषय नाही। आम्ही आघाडी म्हणून लढलो आणि आघाडी म्हणून लढल्यानंतर निकालानंतर ज्यांनी त्यांनी काय करायचं आहे तो त्यांचा निर्णय आहे।
त्यांची काय भूमिका आहे ते मांडलेत, आमची काय भूमिका आहे आमचे प्रदेशाध्यक्ष मांडतील, आम्ही पण मांडू. पण त्याला थोडासा एवढा घाईने आम्ही काय आमची भूमिका जाहीर करणार नाही. वरिष्ठ पातळीवर आमच्या हायकमांडशी चर्चा करू. हायकमांडशी चर्चा झाल्यानंतर या संदर्भात काय भूमिका घ्यायची, आम्ही ही बाजू राज्यातील या सगळ्या राजकीय परिस्थिती संदर्भात चर्चा झाल्यानंतरच आम्ही तो निर्णय घेऊ. मंडळी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीत आगामी निवडणुका या स्वबळावर लढवण्याच्या उमटलेल्या सुराविषयी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई काही ते जिंकत नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवावं या शब्दात मुनगंटीवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सुनावलंय. नाही, ठीक आहे, त्यांना माहिती आहे की आता मुंबईमध्ये त्यांना शहर नको, त्यांचा गैरसमज आहे मुंबई जिंकू. मुंबई आता जिंकत नाही. मागच्याच निवडणुकीत 84 जागा त्यांच्या होत्या, 82 आमच्या होत्या. तेव्हा मग अजूनही आठवतो त्या बैठकीत आम्हाला संदेश आला की तुम्ही तुमचा उमेदवार उभा करू नका. तेव्हाही आमचा महापौर बनू शकत होता, पण वातावरणामध्ये कारण नसताना बिघाड होऊ नये म्हणून तेव्हा आम्ही मुंबईमध्ये आपला महापौर केला नाही. अब तो महापौर मुंबई का हमारा ही होगा, महायुति का ही होगा, चाहे कितना भी तुम कोशिश करो. म्हणजे आता उद्धव ठाकरे किंवा त्यांचा पक्ष हा स्वबळावर लढणार की नाही तर निवडणुका जाहीर होतील तेव्हाच कळेल. पण इतिहास पाहिला तर 2017 साली झालेल्या मुंबई महापालिकांच्या निवडणुकांच्या वेळी उद्धव ठाकरेंनी भाजपची सोबतची जी पालिकेतली युती होती ती तोडली होती. खरं तर त्यावेळी त्यांची शिवसेना ही भाजपसोबत सत्तेत होती. पुढे 2 वर्ष शिवसेना भाजपचं सरकार महाराष्ट्रात राहिलंही, पण विधानसभेत एकत्र असूनही उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीमध्ये एकला चलोरेचा नारा दिला आणि पालिका एकट्यानं लढवली. तिथं भाजपनं कडवी झुंज दिली, पण 2 दशकांची सत्ता ठाकरेंच्या सेनेनं राखली. आता ही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का, महापालिकेत काही वेगळं चित्र दिसणार का, हे लवकरच कळेल. तोपर्यंत वळूयात पुढच्या बातमीकडे. जिंकलो आणि हरलो तरी आमची बॅलेट पेपरची मागणी आहे, असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणावरही खासदार संजय राऊत यांनी टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे 14 कोटी जनतेचा अपमान करणं असल्याची टीका ही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली आहे. मवियाचे 33 खासदार आले तेव्हा ईव्हीएम विरोधात का नाही बोलले असा सवाल त्यांनी विचारला. तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनीही पलटवार केलाय. सर्वोच्च न्यायालय म्हणजे तुम्ही जिंकल्यावर ईव्हीएमची तक्रार करत नाही, हारल्या करता, हे चुकीचं आहे. गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा. आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आमचे पक्षाचे अनेक लोक वारंवार ही मागणी घेऊन गेल्या 10 वर्षापासून करतायत. आता न्यायालयावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घ्या असं आम्ही म्हणत नाही, आम्ही विरोधी पक्ष आहोत. पण न्यायालय कोणत्याही पक्षात नाही. या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल आणि तरी न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे, तर या देशातल्या सगळ्या संविधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. माझं असं मत आहे की फक्त एका ठिकाणी सर्व पक्षाचे नेते तुम्ही बोलवा, त्यांचे टेक्निशियन्स बोलवा, तुम्ही सत्तेतले लोक बोलवा, इलेक्शन कमिशनचे अधिकारी असतील, मीडियाला बोलवा, 4 दिवस आम्हाला द्या आणि आम्ही जे काय आमचे डाऊट्स आहेत, आम्ही जी कुठली मशीन मागतो ती मशीन फक्त आणून द्या आणि त्याच्यावर आम्ही जो काही पोस्टमॉर्टम करू त्या मशीनचं ते दुनियासमोर आम्ही करू. एक कायमचं डाऊट निघून जाईल. आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा. ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे, ईव्हीएमची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे. हा रडीचा डाव आता बंद केला. तुम्हाला ईव्हीएमचं सांगतो मी, जेव्हा ते हरता झारखंडमध्ये काय होतं, ईव्हीएम बरोबर होता का? झारखंडमध्ये ईव्हीएम बरोबर होता, कर्नाटकमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेत ईव्हीएम बरोबर होता का? आता हरल्यावर तुम्ही रडीचा डाव काय खेळताय? मंडळी, ईव्हीएमच्या वादावर आपण सर्वकडनं काय म्हटलं जात आहे ते ऐकलं, पण राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून जमाना हा युती आणि आघाड्यांचाच आहे. कुणा एका पक्षाची राज्यात किंवा देशात स्वबळावर सत्ता येण्याचे दिवस आता इतिहास जमा होत आहेत. लोकसभा निवडणुकीत स्वबळाची सत्ता आणण्याचं भाजपचं स्वप्न कसं भंगलं हे आम्ही आपल्या डोळ्यांनी अगदी आत्ताच पाहिलं. राज्यातही भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती.
म्हणून विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळू शकलं. या परिस्थितीत आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा टोकाचा विचार उद्धव ठाकरे करतील का, हा प्रश्नच आहे. विधानसभा निवडणुकीतल्या अपयशाची गोळाबेरीज करताना काही पराभूत उमेदवारांनी महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांवर राग काढला असणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.